नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मेष राशींच्या व्यक्तींना जुलै 2025 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. जुलै 2025 हा महिना मेष राशींच्या व्यक्तींना पूर्वार्धामध्ये बऱ्याचशा गोष्टी अनुकूल करून देणारा आणि उत्तरार्धामध्ये थोडासा टफ करणारा असा हा जुलै महिना मेष राशींच्या व्यक्तींना आहे. आता विस्तृतपणे जर बघायला गेलं तर ज्यांची लग्न ठरण्याची किंवा लग्न ठरवण्याचा काळ जो आहे आत्ता किंवा जे त्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना पूर्वार्धात चांगलं यश अपेक्षित आहे. उत्तरार्धामध्ये त्या गोष्टींची उत्तरं यायला किंवा अपोजिट पार्टीकडून रिप्लाय यायला काहीसा विलंब होईल किंवा ते कदाचित असं सांगू शकतील की नाही काही काळ आम्हाला मधला कालावधी वाढवून हवा आहे, मग आपण या ठिकाणी फायनल मीटिंग घेऊ, असं काहीतरी कारणाने विलंब होईल असं या ठिकाणी दिसून येतं. तर लग्न इच्छुक जे काही तरुण तरुणी आहेत त्यांना पूर्वार्धात अनुकूलता दिसते आणि उत्तरार्धात थोडा विलंब होईल असं या ठिकाणी दिसून येतं. विद्यार्थी दशेत जी मुलं आहेत त्यांनी धाडसाने आणि आळस न करता जर आपला अभ्यास चालू ठेवला तर चांगले रिझल्ट अपेक्षित आहे. विशेषतः जी मुलं आपण तारखा मागून किंवा ऑनलाईन परीक्षा वगैरे देतात, आपण तारखा बुक करतात आणि परीक्षा देतात, अशा परीक्षांसाठी त्यांनी पहिल्या 15 दिवसात आपल्या तारखा ज्या आहेत ते निवडाव्यात आणि त्यावेळेला त्यांनी परीक्षा आपली जी रिटर्न टेस्ट वगैरे आहे ती ऑनलाईन द्यावी, म्हणजे त्याचे रिझल्ट त्यांना अनुकूल असे येऊ शकतात. उत्तरार्धामध्ये याच गोष्टीला थोडासा वेगळा रिझल्ट येऊन त्या आपला मूड नसणे किंवा आपल्याला परीक्षा देऊ नये असं वाटणे किंवा काही कारणाने आपली अजून नीट तयारी झाली नाही असं वाटून ती परीक्षा पुन्हा विलंबाने होऊ शकते. म्हणून विद्यार्थ्यांनी या बाबतीत अशा प्रकारे काळजी घ्यावी. मेष राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपली प्रकृती जी आहे ती प्रकृती उष्णतेचे काही विकार ज्यांना आहेत त्यांनी थोडी काळजी घ्यावी किंवा आपल्या स्किनवर रॅश उठणे किंवा काही कारणाने बारीक काही चावलं वगैरे तर अनेक प्रकारची ॲलर्जी किंवा फोड येणे असे स्किन टाईपचे काहीतरी थोडेसे प्रकार त्यांना आढळून येतील. आणि जर असे प्रकार आढळले तर आपण लगेच डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते ट्रीटमेंट घ्या. काय औषध पाणी जे आहे ते योग्य प्रकारे करा, उशीर करू नका, कारण त्यामुळे थोडासा त्रास आणखीन वाढू शकतो. अगदी लगेच वाढला नाही किंवा असं तुम्हाला वाटलं तरी 2 दिवसांनी वाटेल की अरे हे कशामुळे झालं असे विचार येतील. त्यामुळे स्किन डिसीजसाठी त्याने खूप जागरूक राहावं मेष राशींच्या व्यक्तींना मी सांगू इच्छितो. असं सांगू इच्छितो मेष राशींच्या व्यक्तींना की आपला उद्योगधंदा जो आहे त्यामध्ये थोडा कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. म्हणजे आपली मेहनत स्वतःची आणि मिळणारं यश याच्यामध्ये थोडी तफावत राहील. म्हणजे थोडासा टफ टाईम असा आहे असं दिसून येतं. पण घाबरून जायचं काही कारण नाही. थोडा रिझल्ट जरी उशिरा मिळाला किंवा आपण केलेल्या कामाचा मोबदला जरी उशिरा मिळाला तरी थोडे पेशन्स ठेवले तरी मोबदला जरूर मिळेल. पण त्यांनी थोडं पेशन्स ठेवण्याची गरज आहे आणि हिंमत पण ठेवायची गरज आहे. जे नोकरदार व्यक्ती आहेत, नोकरी करणारे आहेत, म्हणजे काही ठिकाणी सेल्फ सर्व्हिसेस देणारे, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये असणारे लोक आहेत, त्यांना थोडी मेहनत जास्त करावी लागेल असं दिसून येतं. म्हणजे आपण केलेल्या कामाचा आपणच प्रमोशन करणे किंवा आपणच त्याची थोडी जाहिरात करणे अशा गोष्टींचा सामना त्यांना करावा लागेल की या गोष्टी कराव्याच लागतील, तेव्हा त्यांना त्याची पोचपावती योग्य प्रकारे मिळू शकते. मेष राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपल्या कुटुंबामध्ये काहीतरी आवश्यक असणारा खर्च तुम्हाला करावा लागेल. कधीतरी आपल्या घरातील मंडळींसाठी दागदागिने करणे किंवा अशा काहीतरी किमती वस्तूंची खरेदी करणे, त्याचप्रमाणे घरात महागडं फर्निचर आणणे, अशा काही गोष्टी त्यांना या महिन्यात थोड्याशा आणाव्या लागतील किंवा तो खर्च जो आहे तो आपण करायचा म्हणून ठरवलेला आहे पण तो आता ह्या महिन्यात करावा लागेल. आणखीन विलंबाने तुम्ही ते करू शकत नाही कारण तो अगदी गळ्यापर्यंत आला. तर असा जर खर्च कुटुंबासाठी करावा लागला तर तुम्ही अवश्य करा. त्यामध्ये चालढकल अजिबात करू नका. त्यामुळे तुम्हालाही एक घरात चांगली वस्तू आल्याचा निश्चितच आनंद उपभोगायला मिळेल आणि घरातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर जो आनंद मिळेल तो वेगळाच.
या व्यक्तींच्या मेषराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये त्यांनी आपल्या देवीची स्तुती अवश्य करावी. म्हणजे आपल्या कुलदेवीच्या नावाचा जप करावा. आपली स्वतःची कुलदेवता जी आहे त्या देवीचा जप आपण स्वतः करावा किंवा देवी कवचाचं वाचन करावं. अशा काही गोष्टी त्यांनी जर नित्यनेमाने या महिन्यात केल्या तर अशा छोट्या मोठ्या गोष्टींवर त्यांना लगेच उपाय मिळेल आणि त्या गोष्टी कुठे थांबणार नाहीत. मेषराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला उत्साह चांगला राहील असं दिसतं. कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला उत्साह असणं महत्त्वाचं आहे. आपल्या मनात जरी किती गोष्टी असल्या तरी त्या प्रत्यक्ष कृतीत येण्यासाठी उत्साह असायला हवा. आणि तो उत्साह या महिन्यात तुम्हाला चांगला दिसतोय. त्याचा परिणाम असंही होण्याची शक्यता आहे की आपल्या कुटुंबाला घेऊन पिकनिकला जाणे, पावसाळी सहलीला जाणे अशासुद्धा गोष्टी होऊ शकतात उत्साहाच्या भरात. तर त्याही करायला काही हरकत नाही आहे. पण ह्या उत्साहाच्या भरामध्ये कुठल्याही प्रकारे दगाफटका, चोरीमारी अशी होणार नाही याची काळजी घ्या. कारण या उत्साहाच्या भरात अशा गोष्टीही होऊ शकतात असं या ठिकाणी दिसत आहे. म्हणून या गोष्टींची काळजी घ्या आणि उत्साहामध्ये आपण आनंद लुटायला काहीच हरकत नाही आहे. तर ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. मेषराशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपलं उत्पन्न जे आहे त्या उत्पन्नामध्ये जुनी येणी वसूल होतील. म्हणजे काही महिन्यापासून काही कालावधीपासून येणारी काही येणी असतील, आपण अपेक्षेने त्याच्याकडे वाट बघताय, ती येणी या महिन्यात वसूल होतील किंवा आपला थोडा फॉलोअप झाला तर नक्कीच वसूल होतील असं या ठिकाणी दिसून येतं आहे. मेषराशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की उत्तरार्धामध्ये मात्र या महिन्यामध्ये आपण कुठल्याही न्यायालयीन बाबतीत आपण पुढे जाऊ नका. कारण या कटकटी थोड्या गुंतागुंतीच्या होतील आणि आपण कोणाला दावा लावणे किंवा कोर्टात खेचणे, केस ठोकणे अशा गोष्टी मात्र या महिन्यात तुम्ही करू नयेत उत्तरार्धात, असं मी मुद्दाम आवर्जून सांगेन. कारण त्यावर तुम्हाला पश्चाताप करायची पाळी येऊ शकते. मेषराशीच्या व्यक्तीने आम्ही असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपला मित्र परिवार यापासून तुम्हाला आनंद वार्ता समजतील. म्हणजे आपल्या बरोबरीच्या मित्रांचं किंवा आपल्या भावंडांचं काहीतरी चांगलं होतं आहे आणि चांगलं झालं आहे अशी एक आनंदाची वार्तासुद्धा तुम्हाला या महिन्यात कळेल. आणि आनंदाची वार्ता आणि आपल्या सगळे सोयऱ्यांची, मित्रमंडळींची असो तर आपल्यालाही निश्चितच आनंद वाटतो. असाही आपला आनंद द्विगुणित करणारा असा हा महिना आहे. हे होतं मेषराशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.